आय डोंट नो माझ्यासारखे असे इथं किती आहेत, बट माझं आत्ताच नवीन लग्न झालंय. सो म्हणजे 6 महिने झाले आणि हा माझा पहिलाच आखाड होता, ज्याला आपण आषाढ महिना म्हणतो. ठीक आहे. तर आखाडामध्ये मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी अशी प्रथा आहे, की म्हणजे जर तुमचा पहिला आखाड असेल, तर 2 दिवसासाठी का होईना, पण मुलगी तिच्या माहेरी जाते. असं म्हणतात, की आखाडामध्ये नवरा-बायकोने सोबत नाही राहावं किंवा असंही म्हणतात, की एकमेकाचं तोंड नाही बघितलं पाहिजे वगैरे, वगैरे. ठीक आहे. तर माझा पहिला आखाड महिना होता आणि मी मग तो आखाड महिना पाळला नाही. मला कधी-कधी असं वाटतं ना, की माझा जन्म कदाचित घरचे सगळे रूल ब्रेक करायलाच झालाय म्हणजे. आणि मी तो आखाड महिना पाळला नाहीये आणि माझी मम्मी याबद्दल मला काही बोलली पण नाही. म्हणून माझ्या सासूबाई पण नाही बोललेल्या आहेत. ठीक आहे. तर आता असं नाहीये, की माझं नवीन लग्न झालंय आणि हे पहिलं म्हणजे म्हणून मी असं म्हणते, की नवऱ्याला सोडून नाही गेले किंवा काय वगैरे, वगैरे. ओके, ठीक आहे. तर हे असं नाहीये. मला माहिती आहे, की हे लाईफ टाईम असंच राहणार आहे माझ्यामध्ये. कारण ही गोष्ट माझ्या मम्मीकडूनच आली आहे. आता ती कशी ते मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगते, की म्हणजे माझ्या मम्मीकडून ती गोष्ट माझ्यात कशी आली. कारण माझी मम्मी पण अशीच आहे. तिला पण तिचा नवरा सोडून कुठेही नाही जावंसं वाटत. मी तर नाहीच गेले आखाड पाळायला आणि मला माझ्या नवऱ्याने पण जाऊ नाही दिलंय. सो रिलेशनशिप इज सो गोटेड, की तुम्ही ते सोबत राहून रोज भांडण कराल, पण सोडून